सार्वजनिक आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रियाबाबत अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आनंदाची बातमी आपल्याकडे प्राप्त झाली आहे। तर या अपडेटनुसार पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क आणि गट ड संवर्गातील दोन्ही संवर्गातील मिळून 13,770 पेक्षा जास्त जागांसाठीची भरती प्रक्रिया जाहिरात लवकरच जाहीर केली जाणार आहे। आणि या पद भरतीसाठीचा आढावा म्हणजे 150 दिवसांची जो कार्यक्रम जो आहे राज्य शासनाचा या 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत त्याचबरोबर पद भरतीबाबतचा आढावा घेण्यासाठी आणि त्याचवेळी पाहू शकता आकृतीबंध रिक्त पदांसाठीचा 13,000 पेक्षा जास्त जागांसाठीचा रिक्त पदांचा आकृतीबंध हा मंजूर करण्यासाठी राज्य शासनांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक उद्या दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे। तर या बैठकीमध्ये काय काय निर्णय घेतले जाणार आहेत तर या संदर्भातली अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे। जे परिपत्रक जे आहे बैठकी संदर्भातल्या या बैठकीमधल्या विषयासंदर्भातली माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे। तर यामध्ये कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते, कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते सार्वजनिक आरोग्य विभागातली या संदर्भातली अपडेट आपण डिटेलमध्ये परिपत्रक जाणून घेऊयात। येथे पाहू शकता महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत 18 ऑगस्ट साठीची ही बैठकीची सूचना जारी करण्यात आली आहे। अंतर्गत परिपत्रक असून या परिपत्रकान्वये पाहू शकता प्रति आहेत आरोग्य सेवा संचालय, त्याचबरोबर संचालक आरोग्य सेवा पुणे आणि मुंबई, त्याचबरोबर मुंबई पुणे साठीचे सहसंचालक, PMI नागपूर साठीचा VC द्वारे सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई आणि इतर संबंधित अधिकारी यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे। आता यामध्ये विषय आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहेत। तर विषयाअंतर्गत पाहू शकता 150 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आढावा बैठक ही आयोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाचा तो 150 दिवसांचा कृती कार्यक्रम आहे। पहिली याची आढावा बैठक होईल। त्याच्यानंतर रिक्त पदांसाठीचे पद भरतीबाबतचा आढावा, एकूण किती जागा रिक्त आहेत, या पद भरतीसाठीची किती जागांची रिक्त पद भरती राबवण्यात आली आहे, किती जागा रिक्त आहेत, यामध्ये जो आता आपण पाहू शकता या अगोदर जी सार्वजनिक आरोग्य विभागासाठीची जी या अगोदरची भरती प्रक्रिया झाली यामध्ये जी यादी होती आपली पाहू शकता यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी, या प्रतीक्षा यादीला पुन्हा 6 महिन्यासाठीची मुदतवाढ देण्यात आली आहे। तर यावर सुद्धा आढावा घेतला जाईल। त्याच्यानंतर नवीन आकृतीबंध जो आहे हा सुधारित आकृतीबंध मंजूर करून घेतला जाईल। सुधारित आकृतीबंध हा राज्य शासनासमोर जाहीर करून तो आकृतीबंध मंजूर करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवला जाईल। त्याचबरोबर सेवा प्रवेश नियम जे आहेत आरोग्य विभागासाठीचे सार्वजनिक आरोग्य विभागासाठीच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणासाठीचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सेवा समावेशन सद्यस्थिती कशी आहे या संदर्भातला आढावा घेतला जाईल। त्याचबरोबर वर्ग 1 आणि वर्ग 2 अधिकारी यांचे प्रशासकीय प्रशिक्षण आणि रुग्णालयाच्या स्तरावर सल्लागार समितीचा स्थापनेचा आढावा सुद्धा घेतला जाईल। तर हे सगळे बैठकीसमोरचे विषय असणार आहेत। आपल्यासाठी महत्त्वाचा विषय पद भरतीचा आढावा आणि नवीन आकृतीबंध, त्याचबरोबर सेवा प्रवेश नियम सुद्धा काही बदल होत असतील तर ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत। डिटेलमध्ये जाणून घेऊयात बैठक कधी आहे। तर पाहू शकता उपरोक्त विषयाबाबत कळवण्यात येते की माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली वरील नमूद विषयाबाबत आढावा बैठक बुधवार दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी 12:30 वाजता पाहू शकता आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे आणि संदर्भीय पत्राची प्रत ही सोबत जोडण्यात आली आहे। या पद्धतीने हे विषय जे आहेत ह्या बैठकीमध्ये घेतले जाणार आहेत। पाहू शकता या पद्धतीने पूर्णपणे डिटेलमध्ये माहिती ह्या बैठकी संदर्भातली आपल्याकडे प्राप्त झाली आहे। तर अशा पद्धतीने आपल्याकडे कालची 13 ऑगस्टचीच आपल्याकडे अपडेट ही प्राप्त झाली होती। आपण पाहिली असेल 13 ऑगस्टची जी अपडेट होती या 13 ऑगस्टच्या अपडेटनुसार जी निवड यादी आहे या निवड यादीला मुदतवाढ देण्यात आली होती। आता मुदतवाढ कधीपर्यंत होती पाहू शकता सप्टेंबरपर्यंत होती मुदतवाढ, सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आलं आहे। त्या पत्राच्या शेवटच्या तारखेनुसार 6 महिन्यासाठीची मुदतवाढ ही सप्टेंबरमध्ये संपते। आता पाहू शकता ही उद्याची जी आढावा बैठक होईल
या आढावा बैठकीमध्ये पदभरतीबाबतचा आढावा घेतला जाईल की एकूण किती जागा रिक्त आहेत आणि त्याच्यानंतर रिक्त पदांचा आकृतीबंध हा सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत समोर दाखवला जाईल, दर्शवला जाईल आणि त्या आढावा बैठकीमध्ये पाहू शकता जो आकृतीबंध आहे तो चेक करून त्याच्यामध्ये काही बदल असतील, करेक्शन असतील ते करून त्यानंतर आकृतीबंध पुढे राज्य शासनाकडे त्याचबरोबर वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल। तर अशा पद्धतीने ही पूर्ण प्रक्रिया असणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागासाठीच्या 13,770 पदांसाठीची गट क आणि गट ड संवर्गातील कोणकोणती पदे असतील या संदर्भात आढावा बैठक झाल्यानंतर सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल की यामध्ये कोणकोणती पदे असतील, आकृतीबंध कसा असेल, आकृतीबंधचा कच्चा आराखडा लवकरच आपल्याकडे प्राप्त होईल। तर अशा पद्धतीने पाहू शकता सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत लवकरच मेगा भरती प्रक्रिया राबवली जाईल। गट क आणि गट ड संवर्गाची या संदर्भात लवकरच महत्त्वाच्या अपडेट आपल्याकडे अशाच पद्धतीने उपलब्ध होतील आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।